अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री करण्यास मदत करणारे डॉक्टर विवेक येडे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांच्यावर गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायदा तसेच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मुख्य आरोपी नितेश बाजपेयी यांच्यासह 10 आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे। गोंदिया शहराच्या रामनगर भागात डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्या मालकीचे न्यू बालाजी हॉस्पिटल असून या हॉस्पिटलचा परवाना मिळवताना डॉक्टर विवेक येडे यांचा लायसन्स वापरण्यात आला होता। तसेच या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात, अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ जन्माला घालून त्यांची लाखो रुपयात विक्री करणे तसेच गोंदिया शहरातील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसूतीकरिता येणाऱ्या महिलांना तुमच्या पोटात असलेल्या बाळाची स्थिती नाजूक असल्याचे सांगत तेथील डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्या रुग्णालयात तुमची कमी पैशात प्रसूती करून देतो असे सांगत न्यू बालाजी हॉस्पिटल या ठिकाणी प्रसूतीकरिता पाठवत होते। तर काही रुग्णांची आर्थिक परिस्थिती पाहून तुमचा बाळ कमजोर आहे त्यामुळे एखाद्या एनजीओला तुमचा बाळ देऊन टाका असे सांगत त्याची विक्री करण्यात येत होती। याचा खुलासा भंडारा पोलिसांनी केला असून विक्री केलेले 2 बाळ पोलिसांनी ताब्यात घेत बालकल्याण समितीला सोपवले आहेत। भंडाऱ्याच्या गुन्ह्यामध्ये वर्टी पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये जे बोगस डॉक्टर नितेश बाजपेयी यांचा ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला। त्या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की जे काय भूल देण्याचं काम किंवा ऑपरेट करण्याचं काम किंवा सोनोग्राफीची मशीन होती हे हँडलिंग ते स्वतः करायचे आणि त्यांना ते जरी संबंधित डॉक्टर आले तर ते म्हणायचे की तुम्ही बाजूला थांबा, मी तुमच्या अंडर ऑब्झर्वेशन ते करतो। आणि ते सदर डॉक्टरांचे आम्ही काय डॉक्युमेंट कागदपत्र पडताळले तर त्या दवाखान्यातले कुठलेही रेकॉर्ड आम्हाला मिळून आले नाही। त्याप्रमाणे आम्ही पुरावा नष्ट करण्याचे जे काही सेक्शन आहेत ते मान्य आमच्या वरिष्ठांच्या आदेशा किंवा त्यांच्या मार्शनाकडे ते लावलेले आहेत। तसेच ह्या गुन्ह्यामध्ये जे काय डॉक्युमेंट परवाना दिला त्या परवान्यासाठी जे डॉक्टरांचे जे डॉक्युमेंट होते त्या डॉक्टर विवेक येडे, आशा अग्रवाल हे 2 व्यक्ती ह्या 2 आरोपी निष्पन्न झाले तपासामध्ये। त्यानंतर जे काय बाळ ज्यांनी घेतलेलं आहे ते बावनकुळे म्हणून भंडारीची फॅमिली आहे त्यांना देखील आपण यात आरोपी केले। तर विशेष बाब म्हणजे 8 सप्टेंबर 2025 ला न्यू बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नितेश बाजपेयी आणि गोंदिया शहरातील रेडिओलॉजिस्ट डॉक्टर खुशाल घोडेस्वार यांनी डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्यासोबत करार करत आपली रेडिओलॉजिस्टची डिग्री न्यू बालाजी हॉस्पिटलला देत सोनोग्राफी सेंटर सुरू केले होते। सोबतच गोंदिया शहरातील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयातर्फे सुरू असलेल्या जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिलांची सोनोग्राफी करून देण्यासाठी करार केला होता। त्यावेळी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर म्हणून डॉक्टर खुशाल घोडेस्वार हेच गर्भवती महिलांची सोनोग्राफी करतील असा करार करण्यात आला। याची परवानगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम पटले यांनी दिली। मात्र डॉक्टर नितेश बाजपेयी यांनी हेराफेरी करत डॉक्टर खुशाल घोडेस्वार यांच्या सर्टिफिकेटवर बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयातील प्रसूती रोग तज्ञ कंत्राटी डॉक्टर विवेक येडे यांचे नाव टाकत डॉक्टर खुशाल घोडेस्वार यांना सोनोग्राफीसाठी न बोलवता गेल्या 8 महिन्यात शासकीय रुग्णालयामार्फत पाठवण्यात आलेल्या 1001 गर्भवती महिलांची सोनोग्राफी डॉक्टर नितेश बाजपेयी आणि डॉक्टर विवेक येडे यांनी काढली। एकीकडे प्रसूती रोग तज्ञ डॉक्टर फक्त पोटाच्या किंवा गर्भाशयाच्या सोनोग्राफी करू शकतात, मात्र विशेष आणि तांत्रिक दृष्ट्या गुंतागुंतीच्या सोनोग्राफी करू शकत नाही। असे असताना सुद्धा रेडिओलॉजिस्ट डॉक्टरचे काम डॉक्टर नितेश बाजपेयी आणि विवेक येडे हे करत असल्याचे निदर्शनात येताच रेडिओलॉजिस्ट डॉक्टर खुशाल घोडेस्वार यांनी आपल्या मार्फत न्यू बालाजी हॉस्पिटल या ठिकाणी सुरू असलेला सोनोग्राफी सेंटर बंद करण्याकरिता 16 फेब्रुवारी 2026 ला जिल्हा शल्य चिकित्सकाला पत्रव्यवहार केला असता 15 एप्रिल 2026 ला सोनोग्राफी सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला आहे। मात्र डॉक्टर खुशाल घोडेस्वार यांनी डॉक्टर नितेश बाजपेयी आणि डॉक्टर विवेक येडे यांच्यावर आरोप करत दोन्ही डॉक्टरांनी माझी फसवणूक करत अवैधरित्या सोनोग्राफी सेंटर चालवले असल्याचे सांगितले आहे। नाही, मला म्हणजे ते असं पर्सनल असं काहीच ॲग्रीमेंट झालेलं नाही आहे की मी त्या येडेसोबत काम करेल म्हणून। ते सीएसनी म्हणजे डेप्युट केलेलं आहे, ते कोणत्या बेसिसवर त्यांनी तिथं डेप्युट केलं हे मला माहीत नाही। त्यावेळी म्हणजे तिथे रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करत होतो। मला जर त्यांनी इथे परमिशन दिलेली होती कंजनाटमध्ये स्कॅन करण्याची डॉक्टर बालाजी हॉस्पिटलला, तर आय डोंट थिंक ॲक्च्युली की डॉक्टर येडे तिथे का आले म्हणून। डॉक्टर काय आक्षेप घेतलेला त्याच्यावर? मी म्हणजे पूर्ण सर्व CS पूर्ण रायटिंगमध्ये दिलेलं होतं की तुम्ही म्हणजे माझं जिथे तुम्ही ज्या न्यू बालाजी हॉस्पिटलला हे केलेलं होतं PCPNDTच्या अंतर्गत जे माझं रजिस्ट्रेशन केलेलं होतं ते कॅन्सल करा। परंतु त्यांनी म्हणजे बराच टाईम घेतला आणि ते न करण्याच्या बेतामध्ये असं काही होतं ते, म्हणून मला धाव म्हणजे CO आणि कलेक्टर ऑफिस म्हणजे कलेक्टरला भेटून ते त्यांना लेटर द्यावं लागलं की म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे इथे हे होत आहे सर, मला तिथे काम करण्याची इच्छा नाही, तर माझं तिथे CS म्हणजे रजिस्ट्रेशन PCPNDTच्या अंतर्गत असलं रजिस्ट्रेशन कॅन्सल करत नाही, तर तुम्ही म्हणजे त्यांना जाऊन सांगा। मग त्याच्यानंतर त्यांचं ज्यावेळेस म्हणजे कलेक्टरचं लेटर आलं तेव्हा म्हणजे CSनी मला म्हणजे एक लेटर दिलेलं आहे की PCPNDTच्या अंतर्गत जे तुमचं म्हणजे न्यू बालाजी हॉस्पिटलला जे हे होतं रजिस्ट्रेशन
ते आम्ही कॅन्सल करत आहोत. सर गेल्या 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी 1001 गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यात आली आहे. तुम्ही ही सोनोग्राफी केली का? नाही, आम्ही केलेलं नाही. मी फक्त एखाद्या हप्त्यातून एखाद्या वेळेस जात होतो. फक्त मी 1 या 1.5 महिना तिथे काम केलेलं आहे. त्या माझ्या हातच्या सोनोग्राफी नाही. त्या ठिकाणी असलेल्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये तुमचं नाव आणि डॉक्टर विवेक येडेचं नाव कसं काय आहे मग? ते म्हणजे सेंटर माझ्या नावानंच रजिस्टर केलं होतं. आता कंजेनायटल ॲनॉमली स्कॅन करता म्हणजे CSने केलेलं असावं. पण मी ज्यावेळेस मला हा प्रकार माहीत झाला की तिथे म्हणजे डॉक्टर येडे गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून BGW हॉस्पिटलमधून सर्व सोनोग्राफी तिथे घेऊन जातो, म्हणजे परमिशन नसतानाही मी तिथे आपला स्टॅम्प मारून तिथे घेऊन जातो. हे मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मग मी CSला सांगितलं की मी तिथे काम करण्यास लवकरात लवकर मला म्हणजे तिथून PC बँडेजच्या आतमधून मला हे करा. सर रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आणि MBBS जो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर असेल हा खरंच कोणत्या त्या ठिकाणी सोनोग्राफी करू शकतो, कुठल्या बाळांचीही करू शकतो आणि किती आठवड्यापर्यंत करू शकतो? ॲज फार आय नो ॲक्च्युली म्हणजे जे मला माहीत आहे त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की कंजेनायटल ॲनॉमली स्कॅन फक्तच म्हणजे रेडिओलॉजिस्ट करू शकतात आणि जे ट्रेनिंगवाले 5-6 महिने जे ट्रेनिंग घेऊन गायनेकोलॉजिस्ट किंवा म्हणजे तुमचे जे दुसरे लोक असतात तर ते म्हणजे कंजेनायटल ॲनॉमली स्कॅन करू शकत नाही. तर विशेष बाब म्हणजे डॉक्टर विवेक येडे हे गोंदिया शहरातील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने प्रसूती रोग तज्ञ म्हणून कार्यरत होते. एकीकडे कंत्राटी पद्धतीने नोकरी करत असताना शासन परिपत्रकानुसार इतर कोणत्याही रुग्णालयात सेवा देता येत नाही किंवा स्वतःचा हॉस्पिटल देखील उघडता येत नाही. असे असताना सुद्धा डॉक्टर विवेक येडे यांनी न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देत गर्भवती महिलांची प्रसूती करत आरोग्य विभागाची फसवणूक केली आहे. तर दुसरीकडे न्यू बालाजी हॉस्पिटल या ठिकाणी अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिच्या बाळाची विक्री करण्यात आली. यावेळी त्या डॉक्टरांनी प्रसूती केली, बाळरोग तज्ञ डॉक्टर कोण होते, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर कोण होते, भूलतज्ञ डॉक्टर कोण होते याचा तपास रामनगर पोलिसांनी केला असता मुख्य आरोपी डॉक्टर नितेश बाजपेयी आणि डॉक्टर विवेक येडे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांनीच अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री करण्यास डॉक्टर नितेश बाजपेयी याला मदत केली. तसेच पोलिसांना माहिती न देत आरोपी डॉक्टरला मदत केल्याप्रकरणी डॉक्टर विवेक येडे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांच्यावर पॉक्सो कायदा तसेच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याच्यामध्ये जे बाळ विक्रीच्या अनुषंगानं जे काही मध्यस्थी येतील त्यात मग नागपुरी असेल, आपलं सरस्वती नागपुरीमध्ये एक महिला आहे तिला देखील आपण यात आरोपी केले आहे. त्या अनुषंगाने बाबा ते नागपूरची फॅमिली हे यांच्याकडे हा जे बाळ हँडओव्हर झालं या अनुषंगाने जवळ 7 आरोपी ह्यामध्ये निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने आम्ही मान्य वरिष्ठांच्या परवानगीवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली याबद्दल गुन्ह्यामध्ये या 7 आरोपींविरुद्ध दोषारोप दाखल करण्यात आले. सर याच्यामध्ये विवेक येडे आणि आशा अग्रवाल यांना अटक झालेली आहे? नाही, याच्यामध्ये त्यांना ते प्रसूतीपूर्ती आणि तसेच त्यांचा जो रोल आहे त्या अनुषंगाने त्या 7 वर्षासाठी आम्ही शिक्षा त्यांना आपण 35 प्रमाणे नोटीस देऊन मान्य कोर्टापुढे हजर केले चार्जशीटसोबत. सर जी बाळ होतं अल्पवयीन मुलीचं तो सध्या बाळ आता कुणाच्या ते आता बाल कल्याण समिती भंडाऱ्याच्या ताब्यात आहे. त्याचं देखील आपण DNA सॅम्पल ते जे संबंधित जे अल्पवयीन माता आहे तिची देखील आपण DNA सॅम्पल घेऊन ते आपण याच्यासाठी पाठवून दिले आहे. कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे की जर एखादा डॉक्टर पॉक्सोच्या गुन्ह्यात अडकलेला असेल तर त्याचा वैद्यकीय परवाना देखील पोलिसांच्या पुढाकाराने किंवा पुढाकार घेऊन हो आपण तसा पत्रव्यवहार करत आहोत आणि ऑलरेडी केलेलं पण आहे. आणि या संबंधित जे डॉक्टर आहेत आता त्यांचा आपण त्यांना कदाचित सस्पेन्शन मे बी झाला असावं आणि त्या अनुषंगाने आपण डीन साहेबांना पत्रव्यवहार करत आहोत. हीच बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस येताच गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर कुष्माकर घोरपडे यांनी उशिरा का होईना कंत्राटी डॉक्टर विवेक येडे हे बाळ विक्री प्रकरणात सहभागी असल्याचे निदर्शनात येताच तसेच बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे शासकीय रुग्णालयात सेल्याने डॉक्टर विवेक येडे यांना निलंबित केले आहे. तर दुसरीकडे रजेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टर आशा अग्रवाल ह्या देखील गेल्या अनेक दिवसापासून न्यू बालाजी हॉस्पिटल या ठिकाणी प्रसूतीकरिता जात असून त्याचा समावेश देखील अल्पवयीन मुलीच्या प्रसूती आणि बाळ विक्री प्रकरणात असल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याचे पुरावे स्वतः डॉक्टर नितेश बाजपेयी यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर टाकले आहेत. यात डॉक्टर विवेक येडे आणि डॉक्टर आशा अग्रवाल हे न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते हे सिद्ध होते. तर दुसरीकडे न्यू बालाजी हॉस्पिटलचा परवाना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम पटले यांनी उशिरा का होईना रद्द केला. सोबतच सोनोग्राफी सेंटर देखील सील केले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी आणि आरोग्य विभागाने रुग्णालयाची झडती घेतली असता रुग्णालयात सोनोग्राफीचा आणि प्रसूती केलेल्या महिलांचा रेकॉर्ड देखील डॉक्टर नितेश बाजपेयी यांनी नष्ट केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्यासह 10 आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टर विवेक येडे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांना पोलीस कधी अटक करते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.